हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल लेट्स लर्न इंग्लिश. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत यूज ऑफ कॅन. जसं की तुम्हाला माहिती आहे, लास्ट व्हिडिओमध्ये आपण कॅनचा यूज पाहिला. पण लास्ट व्हिडिओमध्ये जो आपण कॅनचा यूज पाहिला तो आपण इन पॉझिटिव्ह सेंटेन्स अँड इन निगेटिव्ह सेंटेन्स या दोन्ही टाईपचे सेंटेन्सेस आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. तर पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर मी इंग्रजी बोलू शकते. हे काय आहे? एक पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. तर याला आपण इंग्रजीमध्ये कसं बोलतो? आय कॅन स्पीक इंग्लिश. आणि निगेटिव्ह सेंटेन्स, मी इंग्रजी नाही बोलू शकत. हे काय झालं? एक निगेटिव्ह सेंटेन्स झालं. तर याची इंग्रजी काय होते? आय कांट स्पीक इंग्लिश किंवा आय कॅनॉट स्पीक इंग्लिश. तर आज आपण कॅन्सर्स पाहणार आहोत इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर प्रश्नार्थक वाक्य. तर कॅन पासून प्रश्न बनवणे देखील खूप इझी आहे. खूप सोप्या पद्धतीने आपण कॅन पासून प्रश्न विचारू शकतो. तर कॅन पासून प्रश्न कसे विचारायचे यासाठीही एक स्ट्रक्चर आहे. सर्वात आधी आपण ते स्ट्रक्चर समजून घेऊया आणि त्या स्ट्रक्चरनुसार आपण कॅन पासून प्रश्न बनवूया. तर बघा, कॅन पासून प्रश्न विचारण्याचं जे स्ट्रक्चर आहे, या स्ट्रक्चरच्या सुरुवातीलाच आपण कॅन घेणार आहे. म्हणजे सेंटेन्सच्या सुरुवातीलाच काय येईल? कॅन प्लस सब्जेक्ट प्लस V1 म्हणजे वर्बची फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. तर बघा, सुरुवातीलाच काय आहे? कॅन. तर स्ट्रक्चरनुसार सुरुवातीला कॅन येईल, त्यानंतर सब्जेक्ट काय आहे? यू. तर सब्जेक्ट तुम्हाला माहिती आहे, सब्जेक्ट काय असते? आय, यू, वी, दे, ही, शी, इट किंवा नेमिंग वर्ड्स, हे काय आहेत? सब्जेक्ट. आणि त्यानंतर वर्बची फर्स्ट फॉर्म, जसं की स्पीक घेतला आपण या सेंटेन्स मध्ये, तर स्पीक ऐवजी रीड, रन, वॉक काहीही येऊ शकते. आणि त्यानंतर लास्ट मध्ये काय येते? ऑब्जेक्ट. आपल्या सेंटेन्सच्या अकॉर्डिंग आपण ऑब्जेक्ट घेऊ शकतो. तर सेंटेन्स काय झालं? स्ट्रक्चरनुसार कॅन यू स्पीक इंग्लिश, हा काय झाला? एक प्रश्न तयार झाला, क्वेश्चन तयार झाला कॅन पासून. तर बघा, सुरुवातीला कॅन घेतलं, त्यानंतर सब्जेक्ट यू, त्यानंतर वर्बची फर्स्ट फॉर्म स्पीक आणि त्यानंतर ऑब्जेक्ट काय आलं? इंग्लिश. तर क्वेश्चन कसा झाला? कॅन यू स्पीक इंग्लिश, म्हणजे तू इंग्रजी बोलू शकतो का? प्रश्न काय झाला? तू इंग्रजी बोलू शकतो का? तर अशा प्रकारे या स्ट्रक्चरनुसार आपण अगदी सोप्या पद्धतीने कॅन पासून प्रश्न विचारू शकतो. आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. बघा, मी हे करू शकतो का? जर आपल्याला विचारायचं आहे मी हे करू शकतो का, तर बघा क्वेश्चन कसं तयार होईल? कॅन आय डू धिस. सिम्पली आपण काय म्हणणार? कॅन आय डू धिस स्ट्रक्चरनुसार. नेक्स्ट बघा, मी बोलू शकते का? काय होईल क्वेश्चन? कसा होईल क्वेश्चन? कॅन आय स्पीक. अगदी इझिली आपण प्रश्न विचारू शकतो, कॅन आय स्पीक. नेक्स्ट बघा, तू गाडी चालवू शकतो का? जर आपल्याला प्रश्न करायचा आहे, तू गाडी चालवू शकतो का, तर कसा होईल क्वेश्चन? कॅन यू ड्राईव्ह कार. मी हे पुस्तक वाचू शकते का? कॅन आय रीड धिस बुक. कॅन आय रीड धिस बुक. मी हे पुस्तक वाचू शकते का? नेक्स्ट बघा, ती आपल्यासोबत येऊ शकते का? कॅन शी कम विथ अस. कॅन शी कम विथ अस. तुम्ही स्ट्रक्चरनुसार हे क्वेश्चन्स बनवू शकता. नेक्स्ट बघा, तू हे स्वतः करू शकतो का? कॅन यू डू धिस युअर सेल्फ, म्हणजे तू हे स्वतः करू शकतो का? कॅन यू डू धिस युअर सेल्फ. नेक्स्ट बघा, तू माझी मदत करू शकते का? आपल्याला जर विचारायचं आहे, तू माझी मदत करू शकते का? कॅन यू हेल्प मी. कसा होईल क्वेश्चन? कॅन यू हेल्प मी. बघा, नेक्स्ट बघा, तो हे काम करू शकतो का? जर आपल्याला विचारायचं आहे, तो हे काम करू शकतो का? कॅन ही डू धिस वर्क. कॅन ही डू धिस वर्क. तू माझ्यासाठी थांबू शकतो का? कॅन यू वेट फॉर मी. कॅन यू वेट फॉर मी. आता मी जाऊ शकते का? कॅन आय गो नाऊ. हे असा क्वेश्चन आपण नेहमीच विचारतो. आता मी जाऊ शकते का? कॅन आय गो नाऊ. कसं विचारणार आपण? कॅन आय गो नाऊ. मी तुमच्यासोबत येऊ शकते का? कॅन आय कम विथ यू. मी तुमच्यासोबत येऊ शकते का? कॅन आय कम विथ यू. तर बघा, आपण परमिशन विचारत आहे ना, कॅन आय कम विथ यू. मी तुला काही विचारू शकते का? कॅन आय आस्क यू समथिंग. मी तुला काही विचारू शकते का? कॅन आय आस्क यू समथिंग. तुम्ही बघितले, जे काही आपण एक्झाम्पल्स पाहिले ते आपण आपल्या डेली रुटीनमध्ये दररोज विचारतो किंवा रोजच बोलतो. तर बघा, तुम्हीही कॅन पासून अगदी सोप्या पद्धतीने प्रश्न बनवू शकता. आता मी तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स देत आहे. या वाक्यांची इंग्रजी काय होईल हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत.